पोलिसांनी पाठलाग करून 1.5 लाखांचं मेफेड्रॉन पकडलं. पोलिसांनी केली पुण्यातील दोघांना अटक. कारसह 8.5 लाखांचा ऐवज जप्त. पुणे येथून कारमधून आलेल्या 2 तरुणांना जेलरोड पोलिसांनी सुमारे 4 किलोमीटर पाठलाग करून पकडलं. त्यांच्याकडून सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे 47 ग्राम मेफेड्रॉन पकडलंय. तौसिफ फरीद सय्यद वय 27 राहणार कसबापेठ कुंभारवाडा पुणे, सुफियान शब्बीर फुलारी वय 21 राहणार सय्यदनगर हडपसर पुणे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नाव आहेत. या दोघांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 2 तरुण कारनं विजापूर वेस ते रूपाभवानी मंदिर रोड मार्गावर वेगानं जात होते. संशय आल्यानं पोलिसांनी पाठलाग केला, पण कार भरधाव वेगानं पुढे तामलवाडीच्या दिशेने गेली. लगेच पोलिसांनी तामलवाडी पोलिसांना सांगून नाकाबंदी लावली. तामलवाडी टोल नाका येथील नाकाबंदी पाहून आरोपींनी कार परिसरातील पिंपळा बुद्रुक गावाकडे वळवली, परंतु काही अंतरावर गेल्यानंतर त्यांची कार बंद पडली. त्यामुळे कार सोडून तिथून पळून जात होते, परंतु जेलरोड पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून आरोपी सुफियान याला पकडलं. त्यानंतर दुसऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यालाही ताब्यात घेतलं. त्याच्या गाडीतून 1.5 लाख रुपयांचं 46.93 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं. शिवाय एक छोटा इलेक्ट्रिक वजन काटा, 7 लाखांची कार असं एकूण 8,50,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी तौसिफ हा रिक्षा चालवतो, तर दुसरा आरोपी सुफियान हा कार चालवण्याचा व्यवसाय करतो. या तौसिफ याच्यावर पूर्वी एमडीचे गुन्हे दाखल आहेत. तो 2 महिन्यापूर्वी जेलमधून सुटून बाहेर आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा हा व्यवसाय सुरू केला अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. हे दोघे एमडी ड्रग्ज कोणाकडून घेऊन आले, कोणाला विकणार होते याचा तपास पोलीस करतात. या रॅकेटमध्ये अन्य कोण सहभागी आहेत याचा शोध पोलीस घेतात. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त पोमन, पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चानकोटी, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे यांच्यासह डीबी पथकाने केले.